study purpose, I have received a book called As a Man Thinketh. It's a beautiful text drafted by James Allen, and general things of cognitive psychology, counseling are all being given in very simplified manner. Like एव्हरीडेच्या ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज असतील किंवा बिंग अ काउन्सिलर आपण ज्यावेळी कन्सल्टिंगमध्ये वगैरे बसू तर इट्स अ मस्ट बुक टू बी देअर ऑन आर डेस्क. खूप सारे फॅक्टर्स आहे, खूप थिंग्स एकदम मदर नेचरला रिलेट केलेलं आहे जेम्स ॲलनने. आणि म्हणजे स्टार्ट करताना एक प्रत्येक चॅप्टरला एक 6 ते 7 चॅप्टर्स आहे फक्त बुकमध्ये. शॉर्ट बुक आहे, पण प्रत्येक चॅप्टर स्टार्ट करताना एक ॲफोरिझम दिलेलं आहे. काइंड ऑफ आपण त्याला ओवी म्हणू शकतो. ॲफोरिझम दिलेलं आहे, त्याच्यात आपल्याला बऱ्यापैकी त्या आपण जे शिकणार त्या टेक्स्टमध्ये चॅप्टरमध्ये जे आपण स्टडी करणार त्याचा अंदाज येतो. आणि ॲट द एंड परत एक फुटनोट पण दिलेली की म्हणजे जिस्ट आपण त्याच्यातून काय कॅरी फॉरवर्ड करायचं. अँड मेजॉरिटी ऑफ द चॅप्टर्स म्हणजे ऑलमोस्ट जितके पण चॅप्टर्स दिलेले आहेत सगळे ऑलमोस्ट वॉट एव्हर आय हॅव फाउंडेड की काउन्सिलिंगशीच रिलेटेड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट वॉट एव्हर प्रॉब्लेम्स वी फेस और वॉट एव्हर टास्क आपल्याला करायचे किंवा वॉट एव्हर ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर व्हॉल्यूम, देअर इंटेन्सिटी, देअर थ्रेशोल्ड, स्मॉल ॲक्टिव्हिटीज असतील पण त्या हाऊ आवर माइंड डायरेक्ट्स टुवर्ड्स देम, वेदर वी टेक देम इन निगेटिव्ह ॲस्पेक्ट, वेदर वी टेक देम इन पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट, की आपण त्याचं बर्डन घेतो आहे की त्याला जास्त ओव्हरवेल्म होऊन जातो आहे त्याला थॉट करताना त्याला. तर दॅट इज हाऊ द प्रोसेस और दॅट इज हाऊ द ॲक्टिव्हिटी गोज बियॉन्ड. खूप सिम्पली सांगितलेलं आहे. ॲट द एंड जिस्ट पण आहे त्याचं खूप सिम्पल एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. बट त्याचं जे काही हायलाइटेड पॉईंट्स मी फील केले और थ्रू द बुक म्हणजे त्याच्यातून की त्यांनी मेजॉरिटी वाईज आपल्या थॉट्सची पॉवर जास्त इम्प्लिमेंट कशी आपल्या डे टू डे लाईफवर होते. म्हणजे हाऊ वी थिंक हाऊ म्हणजे जसं पण एक जनरल एक्झाम्पल त्यांनी सांगितलं होतं की वॉट एव्हर सीड वी विल प्लांट इन टू आर गार्डन त्याचेच फ्रूट्स आपल्याला खायला भेटणार आहे. सो जर मी तसं एक सांगू शकतो की आपण जर कारल्याचं लावलं तर कडूच फळ भेटणार आहे, आंब्याचं वगैरे लावलं तर गोड फळ भेटणार आहे. सिम्पल गोष्ट. वॉट एव्हर थॉट्स आपण ॲप्लाय करू वाईल डुईंग एनी काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी और आपल्या माइंडला कल्टिवेट करताना किंवा नर्चर करताना जे पण थॉट्स आपण इम्प्लिमेंट करणार आहे किंवा इमॅजिन करणार आहे त्याचेच आपल्याला फ्रूट्स भेटतील. नेक्स्ट असं आहे की माइंड अँड सर्कमस्टान्सेस एक आस्पेक्ट वाटला मला की म्हणजे त्यांनी सजेस्ट केलं होतं की सर्कमस्टान्सेसमधून आपण ज्या सर्कमस्टान्सेसला आपण कॅरी करणार आहे किंवा जिकडनं आपली ग्रोथ होत चालली आहे सराउंडिंगला आपल्याला जे पण सर्कमस्टान्सेस आहे त्याच्यानुसार आपले थॉट्स बिल्ड होत जातात किंवा ग्रो होत जातात. अँड जर सपोज आपण पॉझिटिव्हली किंवा सर्कमस्टान्सेस पॉझिटिव्ह असतील तर आपली ग्रोथ पण पॉझिटिव्ह होणार आहे. सराउंडिंगला सर्कमस्टान्सेस निगेटिव्ह असतील तर आपली ग्रोथ पण निगेटिव्ह होणार. नेक्स्ट एक पॉईंट असा वाटला मला की इफेक्ट ऑफ आर थॉट्स ऑन द कॅरेक्टर. म्हणजे जे आपले थॉट्स असतील, जे आपली विचारसारणी असेल त्याचेच त्याचंच इम्पॅक्ट आपल्या कॅरेक्टरवर येणार. म्हणजे आपल्या कॅरेक्टरमधून दिसेल वॉट एव्हर आपण जे थिंकिंग असणार आपली त्याची. त्यानंतर अचिव्हमेंट अँड सक्सेस एक पॉईंट काढला मी त्याच्यातून की त्यांनी एम्फसाइज केलं की सक्सेस अँड अचिव्हमेंट आर डायरेक्ट रिझल्ट ऑफ आवर थॉट्स अँड ॲक्शन. by aligning our thoughts with our goals and taking consistent action we can achieve anything we want. म्हणजे आपण जर थॉट्सला प्रॉपरली इम्प्लिमेंट केलं तर त्याच्यानुसार जो पण आपला गोल डिसाईड केलेला आहे आपण फायनलसाठी किंवा आपला जो अल्टिमेट गोल एव्हरी स्टेज ऑफ लाईफला डिफरंट गोल आपण डिसाईड करतो. फॉर एक्झाम्पल आत्ता जर एक टेम्पररी किंवा टायमिंगचा गोल बघितला ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट चांगली आणि एकदम प्लीजिंग वेमध्ये किंवा सगळ्यांना अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे हा माझा टेम्पररी गोल आहे. तर तो जो गोल मी चांगला ठेवेल तसे थॉट्स बनवेल त्याच्यानुसारची ॲक्टिव्हिटी जाणार आहे पुढचे. कंट्रोल ओव्हर थॉट्स हा पण एक पॉईंट त्यातनं निघाला की ऑल्दो एक्सटर्नल सर्कमस्टन्सेस मे बी बियॉन्ड आवर कंट्रोल. म्हणजे आजूबाजूला कसं वातावरण. फॉर एक्झाम्पल माइंडमध्ये थॉट प्रोसेस तर ही होती की जायचे जनरल सरांसमोर डिस्कस करायचं की काय बोलले काय नाही, पण कॅमेरा आला, मॅम आल्या त्याच्याने ते एक्सटर्नल फॅक्टर्स थोडे अफेक्ट होत होते. बट स्लोली कॉन्फिडन्स बिल्ड होऊन किंवा बाकीच्यांना बघून ते थोडंसं एलिव्हेट झालं तो जो टेम्परामेंट होता आणि आता नॉर्मली बोलल्या जातं. नेक्स्ट होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन. लाईक मेनी द स्टॉलवर्ड्स जे काय म्हणतात त्याला खूप जास्त असे सक्सेसफुल झालेली माणसं लाईक विराट ऑलवेज डज दॅट, MS ऑलवेज यूज टू डू दॅट, PM सर पण बऱ्याच वेळा करतात की वॉट एव्हर
द थॉट्स दे वॉन्ट अचीव, दे वॉन्ट टू डू लाईक सक्सेसफुली, ते नोट डाऊन करतात त्या गोष्टीला विथ दॅट कॉन्शियस माइंड, आणि नोट डाऊन करून ते त्यांचा एक जो विल डेस्क असतो त्याच्यावर ते ठेवतात कंटिन्युअसली. आणि विथ मे बी त्यांच्या सराउंडिंग, त्यांचं युनिवर्स मे बी ते आसपास असेल, त्यांना सपोर्ट करत असेल किंवा हेल्प करत असेल, अँड ते डेफिनेटली परफॉर्म दॅट वर्क व्हेरी लाईक वेल. म्हणजे खूप वेळा इंटरव्ह्यूजमध्ये पण ऐकले तसं की विराट सांगून जातं, दिस इज अ पर्टिक्युलर मॅच, आय हॅव टू प्ले अ नॉक ऑर आय हॅव टू गिव्ह अ सेंचुरी, अँड डेफिनेटली तो करतो तसं. दॅट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपण जे अट्रॅक्ट करणार किंवा जे सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकणार आहे आपण, डेफिनेटली तेच होणार आहे. नेक्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी, एक थोडा मेन पॉईंट आहे. पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात प्रत्येकाच्या. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर थॉट्स, ॲक्शन्स अँड अल्टिमेटली अवर डेस्टिनी. जे पण थॉट प्रोसेस आपण कॅरी करणार आहे त्याच्या निगडीत आपण डेफिनेटली ॲक्शन पण कशी केली पाहिजे. इन केस गुड काहीतरी अचीव करायचं आहे तर तशी ॲक्शन पण झाली पाहिजे. तर थॉट्समध्ये आणलं आहे आणि त्याच्यासाठी मी काही ॲक्शन किंवा ॲक्टिव्हिटी काही केलीच नाही तर ते डेस्टिनीमध्ये किंवा ते ॲक्च्युअलमध्ये मला बघायचं ते लक माझा तसा निघणार नाही की मला जे थॉट केले मी ते मला भेटणार नाही, अचीव केलं जाणार नाही. ॲट द एंड हेच सांगता येईल की एक पॉवरफुल रिमाइंडर आहे आपली बॉडी, आपला माइंड, किंवा एक टॅगलाईन त्या बुकमध्ये पण दिलेली ॲक्च्युअली ॲफोरिझममध्ये की आवर बॉडी इज अ सर्वंट ऑफ माइंड. म्हणजे आपला माइंड जो पण थॉट करणार आहे, जे पण माइंडमध्ये आणणार आहे तर तेच बॉडी करते ॲट द एंड. आणि जर रिलेट करायचं म्हटलं टू द प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्या सगळ्यांना, खूप छोटी बुक आहे, 2-3 पेजेसची एक चॅप्टर आहे आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये काही त्यांनी ॲफोरिझम्स दिलेले, म्हणजे काही असे पॉवरफुल सेंटेन्सेस दिलेले तर ज्याच्याने पूर्ण त्या बुकचं जिस्ट कळतो. आणि वेनेवर आपल्यामधलं कोणी काउन्सिलिंगला त्यांच्या इंडिपेंडंट चेंबरमध्ये बसणार आहे, जर आपल्याकडे ही बुक असेल तर विल डेफिनेटली खूप जास्त हेल्प करणार आहे. आणि इन माय ग्रॅज्युएशन टाईम आय हॅव रेड अ बुक कॉल यू कॅन हील युअर लाईफ बाय लुईस हे. ते फक्त त्याचा मोटो असा होता की आपले थॉट्स आर रिलेटेड विथ द बॉडीली ॲस्पेक्ट, म्हणजे सायकोसोमॅटिक रिलेशन होतं त्याच्यामध्ये. आणि जे जनरल इलनेसेस चालतात, फॉर एक्झाम्पल वी टेक डायबिटीज, वी टेक हायपरटेन्शन, त्याचं रिलेशन किंवा जनरल इन्सल्ट्स वगैरे असतात, त्याच्याने पण काही प्रकारचे इलनेस आपल्याला बॉडी लेवलला येतात. तसं याचं मला एक असं रिलेशन या दोघांचं असं सांगता येईल की त्याच्यामध्ये फिजिकल ॲस्पेक्ट अटॅच केलेलं आहे, याच्यामध्ये जनरलाइज ॲस्पेक्ट दिलेलं आहे आपल्या थॉट्सचा, आपले ओव्हरऑल वेलबिंग किंवा आपल्या ओव्हरऑल जी जर्नी चालली त्याच्यावर कसं ॲस्पेक्ट करतो ते याच्यातून दिसतं. आणि पर्सनलशी रिलेट करायचं जर म्हटलं तर खूप अशा गोष्टी आहे. जर पर्सनल याच्यात सांगितलं तर डेली लाईफमध्ये ऑलमोस्ट खूप अशा गोष्टी कधी त्याला नवीन पहिल्यांदा बघणार आहे, नवीन काहीतरी बघायला भेटणार, नवीन 4 माणसं भेटणार आहे. पण प्रत्येकाचं पर्सनॅलिटी बिहेवियर वेगळं आहे. आणि माझी पर्सनॅलिटी अशी की खूप रिझर्व राहतो, लवकर काय ओपन होत नाही. मग त्याच्यामुळे त्यांच्याशी डील करताना किंवा लवकर मी असं इम्पल्सिव्ह होऊन जातो, त्यांचं काही थोडंसं जरी खटकलं. पण ह्या गोष्टीतून जसं पुढं होत चालू आहे, स्वतःला कंट्रोल करत चाललो आहे, थॉट प्रोसेस जशी चॅनलाइज करत चाललो आहे की जर तो टिपिकल इलनेसमधून बाहेर काढायचे कोणी सब्जेक्ट आहे त्याला, तर मला त्या नॅरो डाऊन करावंच लागणार आहे. थोडंसं स्वतःला एका चॅनलमध्ये आणणंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या पर्सनॅलिटीत पण खूप जास्त चेंजेस होते याच्याने. आणि आय फाउंडेड दिस बुक व्हेरी हेल्पफुल. म्हणजे मी फक्त स्टडी आपल्या या ताससाठी जेरॉक्स काढलं होतं, पण आता ही बुक घेईल आणि डेस्कवर कंटिन्युअसली असणार माझ्या ऑफिसच्या. असं ओव्हरऑल मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून हाऊ यू सी दिस बुक? व्हेरी हेल्पफुल सर. म्हणजे सांगताना पण आता म्हणजे बऱ्याचदा दिवसेंदिवस अवेअरनेस येत चालली अबाउट सायकोलॉजी अँड द इलनेसेस, पण तरी पण हे आपल्याला अजून त्यांना पटवून द्यायला असं हेल्पफुल होणार आहे की बऱ्याचदा कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये आणि थोडंसं माझ्या डेली प्रॅक्टिसमध्ये म्हटलं तर एका कॉलेजजवळ क्लिनिक आहे, तर कॉलेज गोईंग जे बॉईज आणि गर्ल्स आहेत त्यांना एकदम क्षुल्लक गोष्टीवरनं डिप्रेशनमध्ये जाणं किंवा सोशल मीडिया टॅबू होणं किंवा दुसऱ्याच्या थॉट प्रोसेसवर किंवा दुसऱ्याचे जे व्ह्यूज आहेत रिगार्डिंग मी त्याच्यावर त्यांचं स्वतःच खूप इम्पॅक्ट करून घेतात. तर हे जे आहे हे त्यांच्या थॉट्स कल्टिवेट करणे किंवा थॉट मॉडिफाय करायला खूप मदत करते. तर नॅचरल खूप नेचर जर जिस म्हटलं याचं तर खूप साऱ्या गोष्टी नेचरशीच रिलेट केलेल्या. नेचर विल गिव्ह यू दिस काइंड ऑफ थेरपी. याला जर आपण अप्लाय केले, हे जर आपण प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर आपलं स्वतःचं वेलबिंग आपण स्वतः डिरेक्ट करू शकतो. म्हणजे नो नीड ऑफ एनी अदर पर्सन, ओनली नेचर कॅन ऑल्सो डिरेक्ट अस टू गो इन टू द वेलबिंग. असा हा त्याचा एक 1 लाईन मला वाटतं.